मित्रांनो, म्युच्युअल फंड सही आहे आपण असं म्हणतो आणि म्युच्युअल फंड्सबद्दल बरीच माहिती असते आपल्याला. बट म्युच्युअल फंड्स बाय कसे करायचे, कुठनं बाय करायचे, त्याची माहिती कशी गोळा करायची, कुठले कुठले फंड्स चांगले आहेत, कुठल्या AMCs आहेत, कुठल्या नाही आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. असं समजा बेसिक व्हिडिओ आहे, तुम्हाला धन ॲपचा एक टूर भेटेल, पण ह्यामध्ये तुम्हाला कळेल की म्युच्युअल फंड्स कसं निवडायला पाहिजे, कुठून निवडायला पाहिजे, त्यातली माहिती मला जर हवी असेल ते कुठले स्टॉक्समध्ये पैसे टाकतात, ते नाही टाकत, कसं परफॉर्म करत होतं गेल्या काही दिवसांपासून, SIPचं रिटर्न कसलं असेल, हे सगळं धन ॲपमध्ये अवेलेबल आहे. धन ॲपमधनं तुम्ही म्युच्युअल फंडची माहिती गोळा करू शकतात. तर चला तर माझ्यासोबत धन ॲप ओपन करा आणि बघा की म्युच्युअल फंड्सला आपण कसं ॲनालाइज करू शकतो. तर तुमच्यासोबत मी धन ॲप ओपन केलं आणि यात तुम्हाला दिसतं की मेन होम पेजवरती इथे म्युच्युअल फंड्स हा टॅब दिसतो आहे. जेव्हा आपण म्युच्युअल फंड टॅबवर जाऊ तर आपल्याला दिसेल की मला इथे पहिले जर माझं काही होल्डिंग असेल म्युच्युअल फंडचं ते मला इथे वरती दिसेल. इथं माझं म्युच्युअल फंड होल्डिंगची मला व्हॅल्यू, प्रॉफिट, करंट व्हॅल्यू हे सगळं दिसणार आहे. खाली जर मी आलो तर मला इथे इन्व्हेस्टमेंट इन डायरेक्ट म्युच्युअल फंड्स, म्हणजे मला म्युच्युअल फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या 6 पद्धतींनी मी म्हणजे त्यांना सॉर्ट करू शकतो की हाय रिटर्न्स गेल्या 5 वर्षात. म्हणजे आपण खूपच नॉर्मली सगळेच जण असं करतात की गेल्या 5 वर्षात कुठल्या फंडनी चांगला परफॉर्म केला तिथं आपण पैसे गुंतवतो. तर जर तशी तुमची पद्धत असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर तुम्ही ते हाय रिटर्न्सवर टिक कराल तर तुम्हाला हाय रिटर्न्सवाले सगळे म्युच्युअल फंड्स या ऑप्शनमध्ये बघायला मिळतील. तर पहिलाच ऑप्शन आहे हाय रिटर्न्स. यावर जर मी क्लिक केलं तर मला सगळ्यात हायेस्ट रिटर्न असणारे सगळे म्युच्युअल फंड्स इथं दिसले. जसे की निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड यांनी गेल्या 5 वर्षात 140% टोटल 5 वर्षाचं रिटर्न इथे मला सॉर्ट करून दिसते. यांनी सगळ्यात जास्त दिले. दुसरा ICICI प्रुडेन्शियल यांनी 119% दिलं आहे. हे मला या टॅबमधनं दिसेल. टॉप रेटेड स्कीम्स, सगळ्यात जास्त रेटिंग कुठल्या स्कीमला आहे ते मला इथनं सॉर्ट करून भेटेल. आता बघा इथे वरती जर तुम्ही बघाल तर हा इक्विटी टॅबवर जर मी टिक केलं तर मला इथे इक्विटी, टॅक्स सेवर, हायब्रिड किंवा डेट हेही ऑप्शन्स आहे. मला बाजूनी तसं नसेल आणि मला इथनं ऑप्शन्स बघायचे आहेत तर मी त्याच्या बाजूला फ्लेक्सी कॅप, मिड कॅप त्याप्रमाणेही सॉर्ट करू शकतो माझे फंड्सला. मला सेक्टरियल किंवा थिमॅटिक फंड्समधनं जायचे तर तसंही दिसेल. साधारण समजा यातही मला हा पहिला फंड आवडतो की फ्रँकलिन इंडिया फंड डायरेक्ट ग्रोथ हा आहे, यात मला जायचं आहे. तर मी यावर जर क्लिक करेल तर मला यातले सगळे डिटेल्स की गेल्या 3 वर्षात यांनी 94.68% रिटर्न दिलेत. खाली बघेल तर मॉर्निंग स्टारचं 5% रेटिंग आणि व्हॅल्यू रिसर्चचं पण 5% रेटिंग गेला. याची आजची NAV ₹197. याचं परफॉर्मन्स बघा की जर आपण फंडमध्ये पैसे टाकले असते तर सेविंग अकाउंटमध्ये टाकले असते तर 1,10,000 झाले असते. फिक्स डिपॉझिट केली असते तर 1,20,000 झाले असते आणि या फंडमध्ये जर टाकले असते धनवरनं तर 1,95,000 झाले असते. हा परफॉर्मन्स 3 वर्षाचा आहे. मी 5 वर्षावर टिक करेल तर हा मला 5 वर्षाचं रिटर्न दाखवेल. खाली तुम्ही याचं रिटर्न कॅल्क्युलेटरमधनं रिटर्न कॅल्क्युलेट करू शकता. जर याच्यात जर तुम्ही SIP चालू केली 3 वर्षाकरता ₹500 तर तुम्हाला याची करंट व्हॅल्यू 26,900 होऊ शकतो. म्हणजे 24% रिटर्न मिळाले ते SIPने. इथे तुम्ही स्कीमचा स्नॅपशॉट बघू शकतात. लॉक इन आहे का, तर हा लॉक इनवाला प्रॉडक्ट नाही आहे. आउट परफॉर्मरमध्ये मी जर वरती टॅबमध्ये क्लिक केलं तर मला याच्यात कुठले स्टॉक्स आहे तेही दिसतात आहे. कुठल्याने आउट परफॉर्म केलं तर याच्यातल्या अशोक लेलँडनी, टाटा स्टीलनी, स्टेट बँकेनी, कमिन्सनी, ॲक्सिसनी यांनी सगळ्यांनी आउट परफॉर्मन्स दिले, म्हणजे चांगलं केलं आहे. होल्डिंगमधनं जाईल तर याची होल्डिंग पूर्ण आली माझ्याजवळ की याचं AUM आता बघा खाली अलोकेशन ॲसेट वाईज 3,035 करोड आहे. यांच्याकडे कॅश 2.97 आहे. याच्यासारखे जर मला फंड्स हवे असतील तर मी ते फंड्स लाईक दिसवर क्लिक करेल तर मला बघा रिटर्नप्रमाणे दिसेल. तर फ्रँकलिनला कंपॅरिझनला निपॉन आहे, फ्रँकलिन इंडियाचा एक अपॉर्च्युनिटीज फंड आहे तो याच्यासारखा, इन्व्हेस्कोचा फंड आहे, SBIचा आहे. मला AUMनी सॉर्ट करायचं आहे तर मी AUMनी सॉर्ट केला की हायेस्ट AUMवाला याच्यातला फंड कोणता आहे. तर फ्रँकलिनचाच अपॉर्च्युनिटीज 8,000 करोडचा आहे, निपॉनचा 7,100 करोडचा आहे, ICICIचा एवढा आहे. रेटिंगनी सॉर्टिंग करू शकतो, एक्सपेन्स रेशोनी पण सॉर्टलिस्ट करू शकतो कुठल्याही फंडला. तर हे झालं इथे टॉप रेटेड फंड्समधून आपण गेलो. तसं सेम मी लिक्विड फंड्समध्ये जाऊ शकतो. मला जर लिक्विड फंड्समध्ये पैसे टाकायचे म्हणजे मनी मार्केटमध्ये, जिथे मला थोडे डेटमध्ये कमी रिटर्न्सवाला हवा आहे तर मी तो लिक्विड फंड्समधनं जाईल. त्याचेही मला तसेच डिटेल्स भेटेल. मी जर इथे खाली कॅटेगरी वाईज जाईल तर कॅटेगरीमधनं पण येईल. समजा इक्विटीच्या ऐवजी मला हायब्रिड बनवायचं आहे तर मला सगळे हायब्रिडचे फंड्स इथे आले. यातही मला कन्झर्वेटिव्ह हवा की थोडा ॲग्रेसिव्ह हवा की बॅलन्स हवा की याच्यात मल्टी ॲसेट अलोकेशनवाला हायब्रिड फंड हवा, हेही डिटेल्स आहे. मी इथे टाईप करूनही कुठलाही फंड सर्च करायचा असेल तोही मला करता येईल. कुठल्या फंडमध्ये जर मला काही चालू करायचं आहे SIP तर मी इथे खाली बघा तुम्हाला इन्व्हेस्ट नाव बटन दिसेल. समजा SBI मल्टी ॲसेट अलोकेशन फंड आहे, यात मला इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी इन्व्हेस्ट नाववर क्लिक करेल तर मला तो विचारेल की मला किती इन्व्हेस्ट करायचे आहे. साधारण समजा मला इथे 500नी करायचं आहे मिनिमम
मिनिमम बघा, मिनिममवरती केलं तर तो 500 अमाऊंट दाखवत आहे. कधी SIP चालू करायची, किती तारखेला करायची, कुठल्या दिवशी हवी तुम्हाला, डेली हवी, वीकली हवी की मंथली हवी, वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची का, तर तो टॅब इथे आहे. अशा प्रकारे मी याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे झालं आपला नेक्स्ट टॅब हायब्रिडवाला. तुम्ही इथे वरती बघाल तर बाकीचे टॅबही दिसत आहेत, तर डेट दिसतं, टॅक्स सेवरही दिसतं आहे. तुम्ही AMCs वाईज जाऊ शकता. तर मी इथे व्ह्यू ऑल AMCs ऑन धन करू शकतो. तर AMC वाईज मला पूर्ण सॉर्टिंग भेटलं आहे की AUM वाईज मला बघा दिसतं. ICICI सगळ्यात वरती आहे, AUM 10,20,000 करोडचे यांच्याकडे टोटल AUM आहे. HDFC सेकंड नंबरला आहे 9 लाख, SBI 3 नंबरला आहे, साधारण 9च आहेत त्यांचाही जवळजवळ. कोटक 5.5 लाख करोडच्या आसपास आहे. निपॉनचं 5 लाख करोडच्या आसपास आहे. यांचे फंड्स बघायचे असेल तर निपॉनच्या आतमध्ये जाईल तर निपॉनचे सगळे फंड्स मला दिसतील की निपॉनमधल्या कुठल्या फंडमध्ये मला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे. ते मी AMC वाईज पण शॉर्टलिस्ट करू शकतो. NFOs कुठले येतात आहे का, म्हणजे आता काही रिसेंट जे NFO ओपन होणार असतील, जसं आता हा चालू आहे, याच्यात 1000ची इन्व्हेस्टमेंट आहे. पराग पारिकचा लार्ज कॅप फंड आहे डायरेक्ट. आता हा 10 रुपयाच्या NAVनी चालू होता हा नवीन फंड. याच्यात मिनिमम 1000 रुपये लमसमनी आणि मिनिमम SIP 1000 रुपयाची आहे, ती करू शकतो. याचं इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह इथं आहे. स्कीम मॅनेज कोणती केली आहे, त्यांचे ॲसेट मॅनेजमेंट किती आहे, टोटल 1,51,000 करोडच्या आसपास आहे. रिस्क मीटर पण आहे याच्यात, हाय रिस्कवाला आहे समजा हा, तर याच्यात तेही लिहिलेलं आहे कुठल्या कॅटेगरीत जातो आहे. पण त्याच्यासारखे दुसरे फंड कुठले आहेत जे एक्झिस्टिंगली ऑनलाईन ऑलरेडी आहेत, तेही मला इथे दिसेल NFOच्या विंडोमध्येच. अपकमिंग NFOs जर काय असतील तर तेही मला इथे दिसतील. NFO नंतर तुम्ही इथे जर बघाल, जर तुम्ही काही SIP चालू केले असेल तर युअर SIPsमध्ये तुम्हाला इथे तुमचे सगळे SIPs दिसतील. व्ह्यू SIP, तुम्ही इथनं तुमची SIP पॉज करू शकता, थांबवू शकतात. इथनं तुम्ही स्टार्ट करू शकतात SIP की 100 रुपये महिन्यापासून कोणत्या चालू करू शकतात, 500पासून कोणत्या. 100वर मी क्लिक केलं तर सगळे 100वाले सगळे फंड्स आले. याच्यात मिनिमम मी 100पासून करू शकतो. 500वर क्लिक करेल तर मला 500वाले सगळे येतील. समजा एखाद्या फंडमध्ये मी गेलो आणि मला हा फंड ट्रॅक करायचा आहे, याला थोडे दिवस ऑब्झर्व करायचं आहे, तर इथे बघा मी एक ॲड टू बुकमार्क केला. याला हा जो बटन होता इथे बुकमार्कचा, त्याला मी क्लिक केलं तर माझ्या बुकमार्क्समध्ये आला. बाहेर जेव्हा मी येईल तर इथे बघा मॅनेज म्युच्युअल फंड अकाउंट, तर तुमची युअर बुकमार्क फंड्समध्ये आता या फंडला मी क्लिक केलं होतं म्हणून तो इथे आला. असे समजा 5 ते 10 फंड हाऊसेस आहे, 5 ते 10 वेगळे फंड आहे. मला जर त्यांना ट्रॅक करायचं असेल तर मी बुकमार्क करून ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून मी विसरणार नाही की मी कुठल्या फंडला शॉर्टलिस्ट केलं होतं, मला आवडला होता तो फंड, त्याचे डिटेल्स मला आवडले होते, ते मी इथे टिक करून ठेवू शकतो माझ्याकरता. अशा प्रकारे आपण आपली म्युच्युअल फंडची जर्नी इथनं स्टार्ट करू शकतो. म्युच्युअल फंड खूप सोप्या प्रकारे धनमध्ये तुम्ही मॅनेज करू शकता तुमचं पूर्ण म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ. तुम्हाला तुमचे इथे स्टेटमेंट्स सगळे डाउनलोड करायला मिळतील म्युच्युअल फंडचे. तुमचे एक्सटर्नल काही पोर्टफोलिओज असतील, तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्ही स्टार्ट ट्रॅकिंग ऑन धन यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं लेटेस्ट ऑनलाईन सगळं डिटेल डाउनलोड होऊन एक्सटर्नल पोर्टफोलिओ इथे ट्रॅक करता येईल. तर तोही एक चांगला फायदा आहे. आणि फंड्स ते ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी करणार ना, ॲनालिसिस करून आणि आपल्याला जो योग्य वाटतं त्या फंडमध्ये आपण पैसे लावले पाहिजे. ते करण्यासाठी धन हा एकदम सोपा प्लॅटफॉर्म आहे. काही अडचण येत असेल वापरताना नक्की कमेंट करून सांगा की काय अडचण आली तुमच्याकरता. जर अजून काही व्हिडिओज तुम्हाला हवे असतील याकरता की हे कसे वापरले गेले पाहिजे होते, याच्यात काही डिटेल्स मिस झाले असेल तर त्याही आम्हाला सांगा. आम्ही त्या नक्की तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. नक्की व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.